नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 हा मंजूर करण्यात आला। परंतु आता याच्यामध्ये राज्यामधील कोणकोणते तालुके, कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, काही जिल्ह्यांची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकोला जिल्हा या जिल्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुरू होणार आहे आणि कोणकोणते तालुके, कोणकोणते महसूल मंडळ आहेत ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। आता याचे अकोला जिल्ह्यामधील एकूण तालुके बघूयात। याच्यामध्ये अकोला तालुका, अकोट तालुका, बाळापूर तालुका, बार्शी टाकळी तालुका, मूर्तिजापूर तालुका, पारतूर तालुका आणि तेल्हारा तालुका ही सर्व तालुके आहेत आणि या तालुक्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळ आहेत आपण हे बघणार आहोत। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम अकोला तालुका बघूयात। अकोला तालुक्यामधील आगार महसूल मंडळ, अकोला महसूल मंडळ, बोरगाव मंजू महसूल मंडळ, दहीधारा महसूल मंडळ, घुसर महसूल मंडळ, कापसी रोड महसूल मंडळ, फुलखेड महसूल मंडळ, कुरुंदखेड महसूल मंडळ, आलसो महसूल मंडळ, सांगलोड महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ आणि उगवा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये एवढा खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे अकोट तालुका। अकोट तालुक्यामधील अकोलखेड महसूल मंडळ, अकोट महसूल मंडळ, आसेगाव बाजार महसूल मंडळ, चोकोटा महसूल मंडळ, कुत्तासा महसूल मंडळ, मुंडेगाव महसूल मंडळ, पानज महसूल मंडळ आणि उंबरा महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये एवढा खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यानंतर आता बाळापूर तालुका। बाळापूर तालुक्यामधील बाळापूर महसूल मंडळ, हातरून महसूल मंडळ, निंबा महसूल मंडळ, पारस महसूल मंडळ, उरल बुद्रुक महसूल मंडळ, वेळा महसूल मंडळ आणि वाडेगाव महसूल मंडळ हे या सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये एवढा खरीपचा पीक विमा हा जमा होणार आहे। त्याच्यानंतर बार्शी टाकळी तालुका येथील बार्शी टाकळी महसूल मंडळ, धाबा महसूल मंडळ, खेरडा महसूल मंडळ, महान महसूल मंडळ, पिंजर महसूल मंडळ आणि राजंडा महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये एवढा खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यानंतर मूर्तिजापूर तालुका। या तालुक्यामधील हातगाव महसूल मंडळ, जामठी बुद्रुक महसूल मंडळ, उकरण महसूल मंडळ, लखापुरी महसूल मंडळ, माना महसूल मंडळ, मूर्तिजापूर महसूल मंडळ, निंबा महसूल मंडळ आणि सेलू बाजार महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500चा खरीप पीक मंजूर झालेला आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे वाटप देखील चालू होणार आहे। त्याच्यानंतर पतूर तालुका। या तालुक्यामधील आलेगाव महसूल मंडळ, बाबुळगाव महसूल मंडळ, चन्नी महसूल मंडळ, पातूर महसूल मंडळ आणि सस्ती महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500चा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकर त्याचं वाटप देखील होणार आहे। त्याच्यानंतर तेल्हारा तालुका। या तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर हिवरखेड महसूल मंडळ, मालेगाव बाजार महसूल मंडळ, पंचगव्हाण महसूल मंडळ, पाथर्डी महसूल मंडळ आणि तेल्हारा महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000चा खरीपचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वाटप सुरू होणार आहे। तर मित्रांनो, हे होतं बुलढाणा जिल्ह्यामधील, अकोला जिल्ह्यामधील संपूर्ण माहिती कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। आता सर्व शेतकऱ्यांना प्रतिष्ठा लागले की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, 31 डिसेंबरच्या अगोदर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस याचं वाटप सुरू होईल त्यावेळेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचली जाईल। त्याच्यासाठी चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।